नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत अर्थशास्त्राच्या एम ए पार्ट 1 सेमिस्टर 1चा मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रातील बाजार अपयश ही संकल्पना. बाजार व्यवस्था ही मागणी पुरवठ्याच्या नैसर्गिक संतुलनावर चालणारी प्रणाली मानली जाते. मुक्त स्पर्धेच्या परिस्थितीत किमती, उत्पादन आणि वितरण यांचे निर्णय बाजार स्वतः घेतो असे अर्थशास्त्रीय मानले जाते. परंतु प्रत्यक्ष जगात बाजार सर्व निर्णय अचूकपणे घेत नाही किंवा किंवा संसाधनांचे योग्य वाटप करत नाही. काही परिस्थितींमध्ये बाजार यंत्रणा दुर्बल ठरते व समाजहितापेक्षा कमी गुणवत्तेचे विषम किंवा हानिकारक परिणाम निर्माण होतात. अशा परिस्थितीला अर्थशास्त्रात बाजार अपयश म्हणतात. बाजार अपयशामुळे सार्वजनिक हित बाधित होते, असमानता वाढते आणि आर्थिक संसाधनांचा अपव्यय होतो. म्हणूनच राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप, नियम, कर व अनुदाने यांची गरज निर्माण होते. बाजार अपयशाची संकल्पना आधुनिक पब्लिक इकॉनॉमिक्समध्ये अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपल्या मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये देखील. त्याची व्याख्या पाहूया आपण. बाजार अपयश म्हणजे अशी अवस्था जिथे मुक्त बाजार यंत्रणा संसाधनांचे कार्यक्षम, न्याय्य आणि समाजहितकारक वाटप करू शकत नाही. या स्थितीत उत्पादन, किंमत व वितरणाबाबत चुकीचे निर्णय घेतले जातात. परिणामी सामाजिक कल्याण कमी होऊन सरकारी हस्तक्षेपाची काय होते, आवश्यकता निर्माण होते. आता बाजार अपयशाचे आपण मुद्दे पाहूयात. तर पहिला आहे अपसारी दुष्परिणाम. अपसारी दुष्परिणाम म्हणजे काय, तर उत्पादन प्रक्रियेमुळे तिसऱ्या व्यक्तीवर होणारे परिणाम ज्यांची किंमत बाजारभावात समाविष्ट नसते. नकारात्मक बाह्य परिणामात उद्योगाचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, नदी दूषित करणे इत्यादींमुळे समाजाचे काय होते, नुकसान होते. म्हणजे वस्तूची निर्मिती होत असताना ज्या उद्योगामध्ये त्या वस्तूची निर्मिती होते, तर टाकाऊ पदार्थ जो असतो तो सांडपाण्याद्वारे नदीमध्ये डायरेक्ट सोडला जातो आणि त्याचं पाणी तेथील स्थायिक लोक पितात आणि त्याचा दुष्परिणाम त्या लोकांवर होतो. परंतु तो होणारा दुष्परिणाम आहे तो लोकांनाच सहन करावा लागतो. तर मग हा काय झाला, त्यांचं नुकसान झालं. पण खर्च उद्योग भरत नाही. परिणामी म्हणजे उद्योग त्यांचा खर्च भरतो का बाबत, एखाद्याला ताप आला तर मग त्याचा दवाखान्यात गेल्यावर आपल्यालाच फी भरायला लागते ना. त्याचा खर्च उद्योग भरत नाही. परिणामी उत्पादन जास्त होते आणि सामाजिक कल्याण घडते. सकारात्मक बाह्य परिणामांमध्ये शिक्षण, लसीकरण, सौंदर्यीकरण इत्यादी बाबी येतात. त्यांचे सामाजिक फायदे अधिक असतात, परंतु बाजार त्यांच्या उत्पादनाला पुरेसे प्रोत्साहन देत नाही. त्यामुळे हे बाजार अपयशाचे मुख्य कारण ठरते आणि शासन हस्तक्षेपाची गरज निर्माण होते. दुसरा मुद्दा आहे आपला सार्वजनिक वस्तू, त्याला पब्लिक गुड्स असं म्हटलं जातं. सार्वजनिक वस्तूंना अपरिवर्जनीयता नसते, म्हणजे कोणालाही त्या वापरापासून दूर ठेवणे शक्य नसते. तसेच त्या अपरिस्पर्श असतात, म्हणजे एकाने वापरला तर दुसऱ्याच्या वापरात कमी येत नाही. जसं आपण बागेमध्ये जातो, सार्वजनिक बागेमध्ये, तर आपण स्वतः गेलो, आपण त्याचा फायदा घेऊ शकतो आणि दुसरी व्यक्ती गेली तरी तेवढाच तसाचा फायदा घेऊ शकतो, त्याचा उपभोग घेऊ शकतो. त्याच्या उपभोगामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा कमी जास्तपणा करू शकत नाही. संरक्षण व्यवस्था, स्ट्रीट लाईट, स्वच्छ हवा, हां, रस्ते त्यांचे उदाहरण, हे त्यांचं उदाहरण आहे. अशा वस्तूंपासून थेट नफा मिळत नाही. म्हणून खाजगी क्षेत्र त्यांचे उत्पादन कमी करत नाही. परिणामी आवश्यक सेवांचा अभाव निर्माण होतो आणि समाज हिताला धक्का बसतो. म्हणून सरकारचं त्याचं उत्पादन व पुरवठा करते आणि यात बाजाराची भूमिका अपयशी मानली जाते. अपूर्ण माहिती. अपूर्ण माहितीमध्ये काय असतं, तर बाजारातील व्यवहारांचे तत्व पूर्ण माहितीवर आधारलेले असते, परंतु प्रत्यक्षात ग्राहक किंवा उत्पादकांकडे संपूर्ण आणि योग्य माहिती नसते. उत्पादनाची गुणवत्ता, सुरक्षितता, किंमत, जोखीम यांची अपुरी माहिती चुकीची निर्णय घडवते. यामुळे विपरीत निवड निर्माण होतो, ज्यात निकृष्ट दर्जाची उत्पादने बाजारात टिकवतात. माहिती अभावी ग्राहकांची फसवणूक, चुकीचे करार आणि संसाधनांचा अपव्यय वाढतो. त्यामुळे संसाधनांचे कार्यक्षम वाटप होत नाही व हे बाजार अपयश महत्वाचे कारण आहे. चौथा मुद्दा आहे आपला एकाधिकार व अल्पाधिकार. एकाधिकार म्हणजे बाजारावर एखाद्या एकाधिकार म्हणजे बाजारावर एखाद्या एकच उत्पादकाचे वर्चस्व असणे व अल्पाधिकारात काही मोठ्या कंपन्यांचे नियंत्रण असते. या परिस्थितीत स्पर्धा कमी होते आणि कंपन्या कृत्रिमरित्या किंमत वाढवतात, उत्पादन कमी करतात व नफा जास्त ठेवतात. परिणामी ग्राहकांची निवड काय होते, कमी होते आणि वस्तूंची उपलब्धता कमी होते. संसाधनांची चुकीचे व अनुत्पादिक
अनुत्पादिक वाटप होते. बाजारात स्पर्धा नसल्याने सामाजिक कल्याण घटते व बाजार यंत्रणा सुद्धा स्वतःला सुधारणे असमर्थ ठरते. घटक बाजारातील अपूर्णता, मजूर, भांडवल, जमीन यांच्या बाजारांमध्ये समान संधी नसणे ही सर्वात मोठी समस्या आहे. वेतनातील असमानता, लिंगभेद, जातीय भेद किंवा मजुरांना किमान वेतन न मिळणे यामुळे घटकांचे वाटप चुकीच्या पद्धतीने होते. यामुळे समाजात आर्थिक तफावत निर्माण होते आणि कुशल मजूर चुकीच्या उद्योगात किंवा कमी वेतनात अडकतात. याचा परिणाम उत्पादन क्षमता, रोजगार आणि सामाजिक स्थैर्यावर होतो. बाजार हे असंतुलन असंतुलन दुरुस्त करण्यात अयशस्वी ठरतं. म्हणून सरकारच्या नियमाची काय होते, आवश्यकता काय होते, भासते. 6व्या मुद्द्याकडे वळूया आपण, असमान उत्पन्न व संपत्ती. स्वतंत्र बाजार व्यवस्था कार्यक्षम असली तरी ती नेहमीच न्याय्य नसते. काही लोक किंवा उद्योग अत्यंत श्रीमंत होतात तर इतर अत्यंत गरीब राहतात. एका बाजूला अतिसंपत्ती तर दुसरीकडे मूलभूत गरजांची पूर्तता न होणे निर्माण होते. उत्पन्नाचे अशा प्रकारचे असमान वाटप सामाजिक ताण, गुन्हेगारी वाढ आणि आर्थिक अस्थिरता निर्माण करू शकते. बाजार व्यवस्था ही तफावत आपोआप कमी करू शकत नाही. म्हणून कर रचना, सामाजिक सुरक्षा योजना यांसारख्या सरकारी हस्तक्षेपाची काय होते, गरज भासते. 7वा मुद्दा आहे आपला नैतिक धोका व प्रतिकूल निवड. नैतिक धोका म्हणजे एखाद्या करारानंतर संबंधित व्यक्ती जोखीम वाढवते कारण नुकसान इतरांकडे जाते. उदाहरणार्थ, विमा घेतल्यानंतर धोका जाणीवपूर्वक वाढवणे. प्रतिकूल निवड म्हणजे व्यवहारापूर्वी माहिती लपवून चुकीची निवड होणे. जसे आजारी व्यक्तींनी आरोग्य विमा घेणे पण कंपनीला माहीत नसे. या दोन्हीमुळे बाजारात अकार्यक्षमता निर्माण होते. चुकीचे करार, जास्त खर्च, कंपनीचे नुकसान आणि बाजारात अस्थिरता वाढते. ही गंभीर बाजार त्रुटी आहे. 8व्या मुद्द्याकडे वळूया आपण, अनिष्ट सामाजिक परिणाम. खाजगी कंपन्या फक्त खाजगी खर्च पाहतात आणि सामाजिक खर्च काय करतात, दुर्लक्ष करतात. प्रदूषण, संसाधनांची नासाडी, वाहतूक कोंडी, आरोग्य हानी, पर्यावरणीय संकट हे सामाजिक खर्च आहेत. पण बाजारात वस्तूंच्या किमती ठरताना त्यांचा समावेश काय होत नाही. यामुळे वस्तूंची किंमत कृत्रिमरित्या काय होते, कमी केली जाते आणि समाजाला होणारा खर्च काय होतो, वाढतो. शेवटी संसाधनांचा अपव्यय, पर्यावरणीय संतुलन बिघडणे आणि पर्यावरणीय संतुलन बिघडणे आणि आर्थिक हानी होते. त्यामुळे नियम, कर, प्रदूषण नियंत्रण धोरणे आवश्यक होतात. बाजार अपयश म्हणजे अशी अवस्था जिथे मुक्त बाजार व्यवस्था संसाधनांचे योग्य, कार्यक्षम आणि समाजहितकारक वाटप करण्यात अपयशी ठरते. अपसारित दुष्परिणाम, सार्वजनिक वस्तूंचा अभाव, अपूर्ण माहिती, एकाधिकार, घटक बाजारातील असमतोल, उत्पन्नातील विषमता, नैतिक धोका आणि सामाजिक खर्च यामुळे बाजारात चुकीचे निर्णय घेतले जातात. यामुळे उत्पादन कमी अधिक होते, किमती अयोग्य ठरतात आणि सामाजिक कल्याण घटते. परिणामी प्रदूषण, असमानता, ग्राहकांची फसवणूक, उद्योगांचे वर्चस्व आणि संसाधनांचा अपव्यय का होतो, वाढतो. त्यामुळे बाजारातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी कर, अनुदान, नियम, सार्वजनिक सेवा पुरवठा यांसारख्या सरकारी हस्तक्षेपांची काय होते, आवश्यकता निर्माण होते. अशा पद्धतीने जर तुम्हाला पेपरमध्ये बाजार अपयश ही संकल्पना किंवा हा प्रश्न आला तर तुम्हाला प्रस्तावना, व्याख्या, अर्थ, त्याचे किमान 8 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. तेव्हा तुम्हाला 10 पैकी चांगले मार्क्स मिळू शकतात. 5च्या पुढे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. मुद्देसूद लिहिलं तर प्रत्येक मुद्द्याला 1-1 मार्क्स पण मिळला जातो. त्यामुळे 10 पैकी 8 देखील तुम्हाला मिळू शकतात. आलं लक्षामध्ये? आणि अक्षर खूपच छान असेल तर तुम्हाला 10 पैकी 9 देखील मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप चांगला अभ्यास केला, खूप छान नोट्स लिहा आणि चांगले मार्क्स मिळवा. तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला देखील याचा फायदा होईल आणि त्याला देखील तुमच्यासारखे चांगले मार्क्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट्स देखील करा. धन्यवाद.